नाही तयासी हो. जरी मज पुसता तुम्ही ऋषी तरी उपायासी सांगेन उपायाची सांगेन. महादेव डोळे दाखवून बसले होते. मला अंतर्ज्ञानाने विचार करीत होते. साधू संत संसारिक लोक सगळे माझ्याकडे आलेत, माझी विनंती करतायत, त्यांचं मरण कुणाच्या हाताने. महादेवाने डोळे लावले, विचार केला. महादेव म्हणतात, अरे माझ्या हाताने ते मरणार नाहीत. मी येऊन तरी तिथं काय करू? माझ्या हाताने जर मेले असते ते येऊन एका क्षणामध्ये त्यांना मी मारलं असतं. माझ्या हाताने त्यांना मरणच नाही. मला शरण आलात, मला विचारतात, त्याचा उपाय मी तुम्हाला सांगतो, ऐका. कोणी महादेवाचे वचन आनंदले तपोधन वाह. जी स्वामी कृपा करून दिन जन रक्षावे दीना जना रक्षावे. ऐकोनी तयाचे वचन आनंदले तपोधन. तपच त्यांचं धन आहे महाराज, काही नाही दुसरं. न लगे मुक्ती जन संपदा संत संगती सदा. हो, रात्रंदिवस तपश्चर्या करतात महाराज. त्या तपातूनच सगळं त्यांना भेटतं महाराज. तपोधन. तप केले सगळं भेटतं. काही कुठं जायची गरज नाही महाराज. इथं जर भीमराव महाराज, नवनाथ महाराज जर बसले ना, आयतं इथे येईल महाराज. येईल का नाही? इथून नाही तुटल्यानंतर भाकरीचे ढिगारा तिथं लागतो. हो, तशा पद्धतीचं तपच म्हणले ते धन आहे. अशा प्रकारचे तपोधन असे ऋषी मुनी साधू संत त्या ठिकाणी खूप मोठा त्यांना आनंद झाला. आणि कोण त्यांना मारणार आहे असं ते साधू संत विचारू लागले. काय सांगतात महादेव, ऐका. शिवमनी तयासी तुम्ही जावे विष्णुपासी सकळ सांगावे वर्तंता सिंतो तुम्हासी रक्षिल तुम्हासी रक्षिल. महादेवाने सांगितलं त्या ऋषी मुनीला तपोधनाला, तुम्ही विष्णू परमात्म्याकडे जा, त्याला शरण जा. तिथं जाऊन तुम्ही घरानं सांगितलं ते तुमचं घरानं ऐकून घेईल आणि तुमचं संरक्षण निश्चित करील. महादेवाला विश्वास होता महाराज. होय, शिवा रामाशिवा नाही भेद. दोघांमध्ये भेद नाही महाराज, फक्त नाव वेगळे होईल. आहे का? दोघांमध्ये भेद कुठल्याच प्रकारचा नाही. दोघांचेही मनोगत एकमेकाला कळतायत. दोघांमध्ये कुठल्याच हरिहरा नाही भेद आहे का? त्यांच्यात भेद अजिबात भेद नाही. महादेवानं सांगितलं विष्णू तुमचं संरक्षण निश्चित करील, तुम्ही त्या ठिकाणी जा. असं ऐकल्यानंतर त्या तपोधनाला ऋषी मुनीला खूप मोठा आनंद झाला. आणि काय म्हणतात, जैसे रोगी रोगे पिडिले उपरी धन्वंतरीचे दर्शन झाले गेले शब्द रसायने हरिले उपत्ये भय देहीचे जसं एखादा रुग्ण रोगानं त्रस्त झालेला असतो महाराज, आणि औषधीचं दर्शन व्हावं, त्याच्यावर त्या रोगावर जी काय औषधी लागू आहे का, त्या औषधीचं दर्शन नव्हे नव्हे ती औषधी घ्यावावी, मग त्याचा रोग नाहीसा व्हावा आणि मग त्या रुग्णाला जसा आनंद व्हावा, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तपोधन ऋषीमुनीला आनंद झालेला आहे का, आपला रोगच निघून गेला म्हणून करता आनंद झाला आणि आनंदानं ते विष्णू परमात्म्याकडे चाललेले आहेत. शिववचनी संतोष मिळून सकळ ही ऋषीजन जय जय शब्द गर्जुन ऊर्ध्व गमन ती केले. शिववचनी संतोषोन महादेवाचे अमृतासारखे गोड शब्द ऐकले महाराज. शिववचनी संतोषन, काय वचनाचा अधिकार आहे, काय शब्दाचा अधिकार आहे. तो शब्द गोड असा कानाला लागला आणि तो ऐकला आणि महादेवाच्या नावाचा जय जयकार केला. हर हर महादेव. अशा प्रकारे महादेवाच्या नावाचा जय जयकार केला आणि महादेवाचा निरोप घेतला. हे महाराज देवा, येतो आम्ही, जातो आता, अशा प्रकारे निरोप घेता येतं. जैसा उगवणी तमारी निसी पळे भय करी जैसे ऋषीस भय भारी ते कामारी वचने निरसिले. कामारी वचने निरसिले. त्यानं कामच मारून टाकला मला. कामारी वचने निरसिले. कशा पद्धतीने कशी भीती होती, जसं अंधाराला भीती सूर्याची असते मला. सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो, पळूनच जातो. तशी भीती त्या राक्षसाची होती.
आणि त्या पद्धतीनं महादेवानं सांगितल्याबरोबर ती भित्ती निघून गेली. सूर्य आल्यानंतर अंधार पळून जातो, दिसतच नाही. तशा पद्धतीने हृदयामध्ये भित्ती होती, निघून गेली. भित्ती हे काही राहिलंच नाही. शक्ती आली, पुरुषार्थ निर्माण झाला आणि महादेवाच्या गजराच्या आनंदामध्ये निघाले म्हणतात.